अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी कचरा संकलनाकरता जवळपास अंदाजे 75 ते 80 गाड्यांचं नियोजन महानगरपालिकेच्या वतीनं कचरा संकलनाकरता करण्यात आलं आहे। त्यामुळे नागरिकांना आम्ही वारंवार विनंती करतो की कुठेही आपण आता कचरा टाकू नये। कचरा गाड्या सगळ्या भागांमध्ये आता उपलब्ध झालेल्या आहेत, सगळ्या भागांमध्ये पोहोचत आहेत आणि कॉम्पॅक्टर देखील जवळपास 10 कॉम्पॅक्टरपेक्षा अधिकचे कॉम्पॅक्टर आपल्याकडं आता शहरामध्ये उपलब्ध झालेले आहेत। त्यामुळे कचरा शहरातनं कलेक्शन करून डेपोपर्यंत नेण्याकरता एक चांगली सुविधा निर्माण झालेली आहे। म्हणून त्या अनुषंगाने आपण प्रत्येकाने आता या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालं पाहिजे। मी वारंवार सांगत असतो की भारतामधलं सगळ्यात स्वच्छ शहर इंदोर आहे आणि इंदोरच्या धर्तीवरती आपल्याला कुठेतरी पुढाकार घ्यायचा आहे। आपलं देखील महानगरपालिकेचा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, कचऱ्याच्या बाबतीमध्ये ड वर्ग महापालिकेमध्ये आपण पहिल्या 5 मध्ये महापालिकेमध्ये आपण ड वर्गाचे आपण आलो होतो। मग तो क्रमांक आपल्याला नंबर 1चा न्यायचा आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाचा मानस असला पाहिजे, प्रत्येकाचा प्रयत्न असला पाहिजे की आपल्याला इंदोरला देखील मागं टाकायचं आहे आणि भारतामधलं सगळ्यात स्वच्छ शहर हे अहिल्यानगर शहर हे आलं पाहिजे, महाराष्ट्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्रामधलं अहिल्यानगर आलं पाहिजे। तर याच्याकरता नागरिकांचं सहकार्य जर असलं तरच हे शक्य होऊ शकतं। म्हणून नागरिकांना विनंती करतो की आपण त्या कचरा गाड्यांमध्ये कचरा टाकावा, कुठे इतर कचरा टाकू नये। बरेच लोक नागरिक घरातनं ते सुशिक्षित आहेत, मग सुशिक्षितपणाचं लक्षण काय आहे तर कुठलाही कचरा आपण हा प्लॅस्टिक पिशवीमध्ये जमा करून गाडीवर जाताना, मोठ्या गाडीत जाताना बाहेर काचेतनं आपण फेकतो, तर तसं कुणी करू नये अशी एक नागराची नम्रतेची विनंती सर्व नागरिकांना करतो। वेगवेगळ्या भागांमध्ये जिथं आता जी स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आहे आणि आज शहरामधलं असणारं भगतसिंग उद्यान असेल, माईवाड्याचा परिसर असेल, मग ठिकाणी महापालिकेला सहकार्य करावा। आपली कर्मभूमी, आपली जन्मभूमी ही अहिल्यानगर आहे, तर आपली मानून आपण प्रत्येकाने याच्यामध्ये खबरदारी घेतली पाहिजे। जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं शहर स्वच्छ ठेवणे, देश स्वच्छ ठेवणे आपल्या सर्वांचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।